आणि सामन्याचा सामनावीर मोनिश आपण सुद्धा यायचंय. मी विनंती करतोय व्यासपीठावरती प्रशांत भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते मोनिशला सन्मानित करायचंय. चला मोनिश यायचंय. मोनिश तर मोनिश आलेले आहेत. प्रशांत भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित करण्यात येईल मोनिशला. महेश मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल गोल्डन षटकारासाठी मोनिशसाठी. एक चेंडू आणि 6 धावांची गरज होती. षटकार ठोकलाय मोनिशनं. जबरदस्त फलंदाजी मोनिशच्या माध्यमातून. दातिवली संघाचा कोणताही खेळाडू असेल तर आपण यायचा लवकरात लवकर. दातिवली संघाचा एखादा खेळाडू. सामना इथे सुरू होईल. ओव्हर टू बाळ पाटील. थँक्यू. तर आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आपण बघतो तर ईश्वर 11 खिडकाई विपक्ष आपण आता आराध्य 11 देसाई. दोन संघांमधील महत्वपूर्ण मॅच. काय मॅच झाली. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना मोनिशने गोल्डन षटकार मारला. नेहमी मोनिशकडे जेव्हा जेव्हा स्ट्राईक आली ना तेव्हा तेव्हा त्याने गोल्डन षटकार मारलाय. संघाला विजय मिळवून दिलाय. आकाश आणि हिमांशी जोडी मैदानात आपण पाहू शकता. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या रात्रीतली शेवटची मॅच. 4 षटकांची मॅच आहे. यस गेम प्ले. एसपीचा इशारा येतोय. 3:15 आणि 40 सेकंद. मध्यरात्री आपण पाहू शकता. पूर्णपणे शांत वातावरण. शनिदास गोलंदाजी मार्कवर. पहिले चेंडू ऑन साइडला पूल केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार. दणदणीत चौकार. स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. आकाशच्या बॅटमधून झकात चौकार येतोय. शनिदास गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय. मिड ऑफला आता क्षेत्रक्षण 30 सर्कल मध्ये बोलतोय. लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण तैनात करतोय आणि मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शनिदास राईट राऊंड कडनं मारा करतोय. चेंडू यावेळेला स्वीप करायचा रवी असेल. मिडल होत नाहीये. बॉटमला चेंडू लागतोय. कार्पेटच्या चेंडू वाईट इस्लामला लागतोय. जोपर्यंत डीपंत क्षेत्रक्षण करतोय. चेंडूला उचलतोय. फेके करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले आहेत. धाव संख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा. चांगली सुरुवात. आकाश आणि हिमांशी जोडी मैदान आपण पाहू शकता. शनिदास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. P1चं षटक बदलतोय. चेंडू पायची चापील. पंचांचा बोट आकाशाकडे. बिग विकेट. आकाश बॅक टू पवेलियन. पहिला गडी बाद झालाय. तर नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आकाशचे भाऊ आपण विकास येतोय. विकास पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून.
शनिदास गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला विकासला आपण पाहू शकतो. पाहिजे विकास पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय. नॉन स्ट्राईकला हिमांशू. अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये पॉवर प्ले मध्ये. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी या षटकातील. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो शनिदास. चेंडू उंच गेलाय, लांबी प्राप्त होत नाहीये. झेल ड्रॉप. थोडस फॉर्मलिंग झाले आणि झेल ड्रॉप झाला आणि चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार चौकार. चौकार आणि विकास खातं उघडतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. योगेश पवारला माहिती कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटला आणि चेंडू सीमा पार देखील गेला. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतोय. शेवटची मॅच दुसऱ्या दिवसातील. शनिदास चेंडू बॅटने ऑन साइडला चांगलं क्षेत्र सर्कल मध्ये शॉटला एक रिझन मध्ये आपण चेंडू फीड केलं होतं. धावसंख्या धावफलगती आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी आपण पाहू शकता. एक गडी बाद आपण बघितले तर धावसंख्यात आपण 11. एक बॉल बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. एक गडी बाद 11ची धावसंख्या आपण धावफलगती पाहू शकता. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी. स्ट्रायकेला फलंदाज हिमांशूला आपण पाहू शकता. हिमांशू आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट वाकड स्कोअर लेगला मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शनिदास फलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला हिमांशू. चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चांगलं क्षेत्रक्षण तटीय सर्कल मध्ये डायरेक्ट हिट देखील झालाय. अपील करण्यात आलंय. पंचांनी कोणत्याची खूण केली नाही. एकदा इथून कंप्लीट केले ते धावसंख्या धावफलगती आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलगती आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा आपण पाहू शकता. 12 धावा लागल्यात धावफलगती. कीच आपण बघितलं तर आमच्या मॉनिटरवर देखील 13 धावा दाखवले गेले होते पण 12 धावा आहेत. त्यांनी देखील चुकीची दुरुस्ती लगेच केली आहे. एक गडी बाद 12ची धावसंख्या आपण पाहू शकता. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. राहुल पाटील देखील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत गेले होते आणि लगेच ते देखील बाहेर येत आहेत. सिद्धू माळूच्या माध्यमातून देखील खूप चांगलं समालोचन आज आपण बघितलं तर ऐकल्यात आपल्याला देखील ऐकायला मिळालं. आपण पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रशांत भोईर एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच नावाच्या टी शर्ट या खेळाडूंनी प्रदान केले आहेत. स्वागत आहे प्रशांत भोईर आपलं देखील. रोहित मात्र देखील सामना एन्जॉय करतायत. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता. तेजस येतोय गोलंदाजी मार्कवर. तेजस कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. भोपरगाव एंड कडून स्ट्रायकरला फलंदाज हिमांशू. हिमांशू आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तर पॉवर प्ले संपलाय. 4 षटकांची मॅच आहे. कालच्या दिवसात जर विचार केला तर जुनोमली संघाने 2 सामने जिंकलेत. आजच्या दिवसात पाहिजे कोणता संघ इथून 2 सामने जिंकतोय. चेंडू सोडून दिलाय. गुडलास टेकअप झाला. चेंडू फक्त पाहण्याची भूमिका केली आणि चेंडूला सोडून दिलंय. डॉट चेंडूची समाप्ती. पंचांकडे पाहिलं होतं. पंच सांगतायत रमेश मात्र काहीतरी खूण करतायत. डॉट चेंडूची समाप्ती. तेजस ठाकूर पण येतात गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक गुणवतोय. यष्टी रक्षक आपण पाहू शकतो योगेश पवारला आपण पाहू शकता. पंचांच्या भूमिकेत आपण शशांक पाटीलला पाहिलं. SP ला पाहिलं आणि रमेश म्हात्रे पण सागाव यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेत आपण मैदानावर पाहिलं.
तेजस ठाकूर गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडनं मारा करतो स्ट्राईकला हिमांशूला आपण पाहू शकता. पण हिमांशू कशा प्रकारे बॅटिंग करतो होता. चेंडू ऑन साईडला पुल करत होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू त्याला कार्पेटच्या मध्ये घेऊन लोंगल क्षेत्रक्षक चेंडूला फीड करतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय वेगाने धावा पूर्ण केलेत बघा. संख्या धावा फलक आपण पाहू शकता. या वेळेला 14 धावा आपण पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. या वेळेला तेजस राईट राऊंड तिकडे मारा करतोय. स्विचचा प्रयत्न केला या वेळेला आणि चेंडू चालला या वेळेला. पंचांचा इशारा काय येतोय व्हायचं या वेळेला. चौकार. स्विचच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढलं तर या वेळेला बघा टीव्हीएस ची चावी सापडली. कुठे जे असेल तरी घेऊन जायचंय. चालेल मॅच सुरू करा. जो डिसिजन येईल तो आम्ही तुम्हाला देऊ. षटकार आहे. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 20 धावा आपण पाहू शकता. तेजस पुणे गोलंदाजी मार्क. स्विचचा खूप चांगला फटका होता. चेंडू खूप चांगला होता. यॉर्कलाईनचा चेंडू या वेळेला फक्त स्टेअर केलं होतं चेंडूला. एक धावेने संघाची धावसंख्या दाफलकात आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना देसाई संघ धावसंख्या दाफलकात आपण पाहू शकता 21 धावा. चांगली बॅटिंग करतो हिमांशू आणि विकास ही जोडी मैदानावर. धावा सिंगल डबल आपण बघितले. मोठे फटके देखील मारतायत. ऐश्वरीच्या संघाने देखील एक सामना जिंकलाय. संघाला त्याने पुरस्कृत केलं होतं. शेवटच्या चेंडूत गोल्डन षटकार मारला मोनिशने. तेजसपर्यंत गोलंदाजी मार्कवर टाकला. विकासला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. तेजस गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला पुल करतो. शॉर्ट पिच होता या वेळेला. लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं. डॉट चेंडू जी समाप्ती होते ते सिंगल डबल येणं फार गरजेचं आहे. कसं आपण तर 40 धावांचं लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी चांगले देसाई संघाकडे. तेजस गोलंदाजी मार्कवर टाकला. विकासला आपण पाहू शकता. चेंडू या वेळेला आपण मॅचची काढा ट्राय करायचं तर चेंडू स्टिकरच्या इथे लागतो आणि फलंदाज विकास बॅक टू पवेलियन. तेजसला यश मिळतं. तेजसने मात्र विकेट मिळवले. दोन षटकाच्या सामन्यात 21 धावा. देसाई संघ प्रथम बॅटिंग करताना देसाई आणि खिडकाईमध्ये आपण मॅच पाहतो. ईश्वरी खिडकाईमध्ये दोन्ही संघ बाजूबाजूचे आहेत. डाव्या साईडला आपण जर इकडून गेलो तर उजव्या हाताला देसाई तर डाव्या हाताला आपण म्हणजे तर खिडकाई. पण कशा प्रकारे इथून गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी मार्कवर येतो. या वेळेला आपण बघितलं वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक होतो. गोलंदाज ऋतिक येतोय. या आधीच्या सामन्यात 6 गडी बाद केले होते. जबरदस्त गोलंदाजी केली होती ऋतिकने.
ऋतिक येतो गोलंदाजी मार्कास टाकला. हिमांशूला आपण पाहू शकता. आता हिमांशू आता कशा प्रकारे देऊन बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे हिमांशूला देखील. 21 धावा झाल्या आहेत. 2 षटकं संपले आहेत. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेल हिमांशू. चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. यावेळेला बडीश लॉंगरला क्षेत्ररक्षक आलाय. थोडासा पंबलिंग झालंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. तसं काय धाफलक आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा आपण पाहू शकता. 23 धावा धाफलकती लागल्या आहेत. 11 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला हिमांशू मात्र कशा प्रकारे बॅटिंग करतो होता. ऑन साईडला शॉट फाईन लेग. शॉट बाकड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण मिड विकेट. वडीश लॉंगॉनला क्षेत्रक्षण. ऋतिक आज चेंडू उंच गेलाय. लांबी प्राप्त होते का पाहायचंय. लांबी मात्र प्राप्त होत नाही. झेल ड्रॉप झालाय आणि झेलचं रूपांतर आपण चौकार. पण झेल सुटल्यानंतर चौकार जातोय. सोपा झेल सुटला गेला. दुसऱ्यांदा चूक झाली किडकाई संघाच्या माध्यमातून. वा. 27 हिमांशूला झेल मिळाला. एक सोपा झेल सुटला लॉंगॉनला महेश कडून. आता पुन्हा एकदा चूक झाली. मगाशी एक चूक झाली. चौकार मिळाला. आता देखील चूक झाली. झेल सुटला आणि चौकार मिळालाय. सिद्धांत या चुकांना कुठेतरी महागात पडू शकतात. हिमांशू एक चांगला फलंदाज आहे. आता जेवढ्या धावा करायला त्याला कराव्या लागणार आहे टार्गेट म्हणून. चौकार तर मिळालाय. ऋतिक पण गोलंदाजी मार्कवर. राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईक केला हिमांशू. हा चेंडू यावेळेला षटकार आपण तर येतो. यावेळेला झेल सुटल्यानंतर बघा पुढच्या चेंडूवरती एक जबरदस्त प्रहार बघायला मिळाला आहे आणि चेंडू जातो यावेळेला लॉंगर आणि वाईडिश लॉंगनच्या मधून षटकार. बघा झेल सुटल्यानंतर पुढच्या चेंडूवरती षटकार मारतोय. म्हणजे तब्बल 2 चेंडूमध्ये ना सिद्धांत धावा आलेत. एक क्रिकेट इथे फलंदाज बाद झाला. सध्या झेल सुटला. चौकार आला. पुढच्या चेंडूवरती षटकार आला. ऋतिक पुणे गोलंदाजी मार्कवर. येणं बदलतो. ट्रॅक बदलतो. आता फायदा मिळाला हिमांशूला. ऋतिक टू हिमांशू. चेंडू प्रचंड वेगाने चेंडू फेकला होता. यावेळेला ऑन साईडला पुन्हा विकेटला क्लिअर करायचं होतं. डॉट चेंडूची ती चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे वापसी केली बघा. 2 चेंडूमध्ये 10 धावाले. एक झेल देखील सुटला. चौकार मिळाला. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती षटकार आला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. देशचे संघ प्रथम फलंदाजी करतात. 2 गडी बाद 33 धावा. 33 धावा आपण धावफलकात पाहू शकता. 33 धावा. ऋतिक पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला आपण पंच वाईड चिकून करतात. दिशेवरती नियंत्रण नाहीये. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा आपण पाहू शकता. धावा धावफलकात आपण पाहू शकता. 30रं षटक प्रगती पथावर आहे. यानंतर अजून एक षटक आहे. चेंडू स्वीप करायचा तर यावेळेला शप्पल होऊन ऑन साईडला इथे बॅकिंग होती. त्यामुळे ऋतिक डायरेक्ट हिट करत नाही. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता.
एकने पुढे सत्य धाव सकत आपण कधी 35 धावा आपण पाहू शकता. बघायचं जरा चेक करायचं आपण बॅटने चेंडू पुढे ढकलला का बघायचंय. रन आहे. एसपी आम्हाला खून करायची बॅटकडे का लेग बाय. यस लेग बाय. गुड डिसिजन एसपी. धावताना बघितलं तर ढकलला नाहीये चेंडू. बघा आपण पाहू शकता आपले 12 खेळाडू देखील आहेत. दस सेकंद आपण कधी 35 धावा आपण पाहू शकता. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता या बेला हितेशला आपण पाहू शकता. हितेश भोईर संघनायक आहे. मगाची चांगली बॅटिंग केली होती. 32 धावांची खेळी केली होती जेव्हा संघ अडचणीत होता. आता इथून पाहायचंय धावा तर 35 झाल्यात आणि आता पाहायचं कशाला बॅटिंग करतोय. खातं उघडायचं हितेशला. ऋतिक तिसऱ्या कधी अंतिम चेंडू. हितेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ऋतिक तो हितेश. चेंडू ऑन साईडला वळवलं फक्त चेंडूला दिशा दिली. स्कोर बंद क्षेत्ररक्षक आला वेगाने आला यावेळेला. फेकी अचूक येत नाहीये. फलकात आपण पाहू शकतो यावेळेला 37 धावा आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर धावले तर 3 षटकात 37 12 15 33च्या सहस्राने धावा कुठल्या आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचं यावेळेला. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतो यावेळेला. चला फास्ट घ्या जरा फास्ट घ्या. अंतिम षटक ईश्वरी खिडकाळी संघाच्या माध्यमातून कोण घेऊन येतो पाहायचं आता. आणि अंतिम षटकात आपण पाहू शकता हितेश आणि हिमांशू जोडी कशा प्रकारे बॅटिंग करतो. हिमांशूला जीवदान मिळालं त्यानंतर त्यांनी बघितलं तर चांगली बॅटिंग केली. एक चौकार आला एक षटकार आला. जेल सुटल्यानंतर त्याचं रूपांतर चौकारामध्ये झालं. नंतर पुढच्या चेंडूवरती षटकार आला. 37 धावा धाफरकती. अंतिम षटक करण येतोय. तर धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद देतो आमच्या लाईट टेलिकास्टला. धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकाला. धन्यवाद देतो आमच्या समालोचकांना आणि खास करून धन्यवाद देतो आमच्या आयोजकांना. त्यांनी आम्हाला एक दिवस इथे संधी दिली समालोचन करण्याची. तर या स्पर्धेचा आपण येतो दुसरा दिवस आणि या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील आमचा पहिला दिवस समालोचन करण्याचा आणि त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण आपण म्हणतोय आयोजकांना. जय बजरंग नवतरुण मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. भजन कमिटीला देखील आम्ही धन्यवाद देतोय. गौदेवी क्रिकेट संघ भोपाळ त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. गोलंदाजी मार्क देतो. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला करणला आपण पाहू शकता. पाहायचं हिमांशू ज्याला एक जीवदान मिळालंय. चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. चेंडू खूप चांगला होता. आपण पाहिले तर यावेळेला चेंडू दिसत नाही. इथून आपण इतर सिद्धांत आणि चेंडू सीमा पार जातोय.
धावसंख्या 10 फलगती आपण पाहू शकता. या वेळेला 41 धावा आपण पाहू शकता. पाच चेंडूचा खेळ बाकी अजूनही. करण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला फलंदाज हिमांशू खूप चांगली बॅटिंग करतोय. जीवदान मिळाल्यानंतर बघा किती चांगली बॅटिंग करतोय. चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा आहे. डाऊन द ग्राउंड कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथेच कौतुक करेल. किती वेगाने आपण इथे 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 43 धावा आपण पाहू शकता. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. कारण पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द गड्डा मारा करतोय. स्ट्राईक केला हिमांशू चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत हिमांशूने धावा कुठल्याच आपल्या संघासाठी 11 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली. चेंडू यावेळेला आपण म्हणजे तर डिशलॉंगरला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. आता चांगले आपण इथे कॉल होता हितेचा. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 44 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकी अजून या षटकातील 3 चेंडू बाकी पहिल्या सत्रातील. हिमांशूने धावा कुठल्यात आपल्या संघासाठी तब्बल 12 चेंडूमध्ये 28 धावा. खूप चांगली बॅटिंग केली. 2 चौकार 1 षटकार. तीन चेंडूचा खेळ बाकी. करण पुन्हा गोलंदाजी मार्कवर. ऊर्ध्वगट मारा करतोय. पाहायचं हितेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 3 चेंडू मध्ये किती धावा करतोय. साईडला फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. चेंडू उंच गेला. यावेळेला कॉटन बॉलची संधी आहे. फलंदाज बाद. हितेशने पहिल्या सामन्यात 32 धावा केल्या. त्यामुळे आता मात्र 0 वरती वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 3 गडी बाद 44. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक केला हिमांशू. करण गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड द गड्डा मारा करतोय. चेंडू ऑन साइडला उंच गेलाय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बार. षटकार. पन्नास धावा धावफल गती लागल्यात. काय होऊन जाते देसाई संघासाठी. अंतिम चेंडू. बघा जीवदान किती महागात पडतात क्रिकेटमध्ये. एक जीवदान मिळालं आणि काय बॅटिंग केली हिमांशूने. जबरदस्त बॅटिंग. 13 चेंडू 34 धावांची खेळ करतो. हिमांशूची बॅटिंग टाळ्या होऊन जाते जरा. जबरदस्त बॅटिंग. करण गोलंदाजी मार्कवर. चेंडू नो चेंडू आणि पुलचा लाजवाब फटका. चेंडू चालला मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. एकूण 7 धावा येतात. येणारा चेंडू फ्रीट. ना 14 चेंडू 40 धावा. काय बॅटिंग करतो. येणारा चेंडू फ्रीट. अप्रतिम बॅटिंग. दर्जेदार बॅटिंग. काय जबरदस्त बॅटिंग करतो. मोक्याच्या क्षणी चान्स मिळाला आणि बद्दल झेल सुटल्यानंतर काय आक्रमक बॅटिंग केली. अप्रतिम बॅटिंग. अंतिम चेंडू फ्रीटचा चेंडू. कशा प्रकारे आता इथून शेवट करतोय. चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. डाऊन द ग्राउंड. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते.
धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 59 आणि 60 धावांचं लक्ष आहे. हिमांशूने धावा केल्या तब्बल 15 चेंडू 42 धावांची खेळ केली. जोरदार डाव होते हिमांशूसाठी. काय बॅटिंग केली. 60 धावांचं लक्ष ईश्वर 11 खिडकाई संघासमोर. ईश्वर 11 खिडकाई संघ या धावा पूर्ण करतो की आपण म्हणतोय त्यांना रोखतोय तर म्हणजे देसाई संघ. जाण्यासाठी जाऊया याच गावचे समालोचक आपण येतोय सिद्धांत माळी यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. चला खिडकाळी संघ सलामीची जोडी पाठवून द्यायची. 60 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय देसाई संघाच्या समोर. खिडकाळी संघासमोर देसाई संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी आलेली आहे खिडकाळी संघाची. योगेश आणि महेश ही सलामीची जोडी. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे उर्वरित 4 षटकांमध्ये खिडकाळी संघाला. ईश्वर 11 खिडकाळी संघाला. उर्वरित 4 षटकांमध्ये 60 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं देसाई संघाच्या माध्यमातून. खिडकाळी संघासमोर आर्या 11 देसाई विरोधात ईश्वर 11 खिडकाळी. या दोन संघांमध्ये पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर बादल. पहिला चेंडू 60 धावांचा लक्ष महेश साठी. पहिला चेंडू आक्रमक फटका. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक दूरवर. चेंडू वन बाउंड सीमा बार. पहिल्या चेंडू वरती आयतोय महेशच्या बॅट मधनं चौकार.
चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती चौकारानं आगास केला जातोय 60 धाबांचा पाठलाग करतोय ईश्वर इलेव्हन खेडकाली संघ पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय फलंदाज महेशच्या बॅटमधनं दुसरा चेंडू पुन्हा एकदा आक्रमक फटका मिस टाइम शॉट क्षेत्ररक्षक सज्ज हितेश भोईरनं टिपलाय हा झेल आणि समाप्त केलाय महेश पाटीलचा खेळ चौकार नंतर मात्र चोख प्रत्युत्तर देण्यात येतोय बादलच्या माध्यमातून दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या डबल वरती पाहायला मिळते 4 धावा 60 धावांचा पाठलाग करतोय ईश्वर इलेव्हन खिडकाली संघ गोलंदाज बादल चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू हवेत होता कोणताही क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा 60 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजेच 4 षटकांमध्ये प्रत्येकी षटकामध्ये 15.00च्या सरासरीनं धावसंख्या उभारावी लागेल जरा सामना जिंकायचा आहे खिडकाली संघाला इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक दूरवर नेत आहेत चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आकाश एक धाव पूर्ण केली जाते आणि वेगानं दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा ईश्वर इलेव्हन खिडकाली संघाच्या स्ट्रायक वरती फलंदाज ओमकार 2 दुहेरी धावा आल्यात ओमकारच्या बॅट मधनं 5वा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न मिस टाइम शॉट मिड ऑन वर क्षेत्ररक्षक येतोय नितीन पाटील कोणती चुकी करणार नाहीये फलंदाज होतोय बाद ओमकारच्या स्वरूपात दुसरा झटका ईश्वर इलेव्हन खिडकाली संघाला तर उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल वाकलन विरोधात केसर दोन्ही संघानं 6:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे शेवटचा चेंडू योगेशसाठी मोठा फटका पाहायला मिळतोय कोणताही क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये चेंडू वन बाउंस सीमा पार जातोय योगेशच्या बॅट मधनं येतोय चौकार डीजे
आणि आमचे परम मित्र ऋषिकेश पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते विकास येतोय, चेंडू खाली, कोणती चुकी होणार नाहीये, फलंदाज होतोय बाद तेजसच्या स्वरूपात. तिसरा झटका ईश्वर 11 खिडकाली संघाला. डीजे फलंदाज बाद होतोय तेजसच्या स्वरूपात. तिसरा झटका लागलाय 12 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती गाडी बाद करण्यात यश प्राप्त केलंय गोलंदाज मयूर ना. पहिल्या षटकात आलं बादलनं 2 झटके देत असताना 12 धावा खर्च केल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आलेला झटका दिलाय तो म्हणजेच मयूर ना. स्ट्रायकरवरती योगेश पवार हिटमॅन. इथे मात्र जबरदस्त फटका योगेशच्या बॅटमधनं, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करत होते, चांगला झेल इथे मात्र स्वीकारलाय. हॅट्रिक 100 वरती गोलंदाज असेल मयूर. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक इथे मात्र संपादित करेल का, प्रश्न विचारला जातोय. कारण आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक संपादित केली नाहीये. खूप वेळा संधी आली होती गोलंदाजांना हॅट्रिक संपादित करण्याची, पण आतापर्यंत एकही हॅट्रिक हॅट्रिकच्या अंडावरती गोलंदाज मयूर. मोठा फटका, जबरदस्त फटका शनिदासच्या बॅट मधनं, बिग हिट षटकार. डीजे षटकाराच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते 18 धावा. हॅट्रिकचा चेंडू होता, हॅट्रिकच्या चेंडूवरती षटकार आलाय. कोणतीही पर्वा न करता शनिदासनं मात्र षटकार ठोकलाय. धावसंख्या 18 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र उर्वरित समीकरण 15 चेंडू 42 धावांची अद्यापही गरज असेल. सामना जिंकण्यासाठी ईश्वर 11 खिडकाली संघाला. गोलंदाज मयूर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले होते मयूरनं, पण तिसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमक फटका पाहायला मिळाला फलंदाज शनिदासच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा फुल्लोर लाईनचा चेंडू, जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक राहुल सज्ज आहेत.
एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, नकार दिला स्ट्राईक वरनं हितेशनं. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलक्यावरती पाहायला मिळते 19 धावा. चौदा चेंडू आणि 41 धावांची अद्यापही गरज असेल. हितेशच्या बॅट मधनं पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. षटकार येतोय हितेशच्या बॅट मधनं. षटकारानं स्वतःच खातं खोललं हितेशनं. धावसंख्या दबलक्यावरती पाहायला मिळते या षटकाराच्या मदतीनं 25 धावा. आता मात्र समीकरण येणारे 13 चेंडू 35 धावांची गरज. ज्या प्रकारे शनिदासनं खातं खोललं होतं षटकारानं स्वतःच, त्याच प्रकारे हितेशनं सुद्धा स्वतःच खातं षटकारानं खोललंय. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक सज्ज. हिमांशू कोणतीही चुकी करणार नाहीये. झेल मात्र स्वीकारली. पंचांचा डिसिजन अद्यापही आला नाहीये. बाद है फलंदाज, बाद है फलंदाज, बाद आहे. चांगला झेल इथे मात्र हिमांशूने स्वीकारलाय. षटक समाप्त होतोय दुसरं 2 षटकांच्या अखेरीस. 5 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा खेडकाली संघाच्या. आता मात्र समीकरण येणारे 12 चेंडू अद्याप 35 धावांची गरज आहे. डीजे धावसंख्या दबलक्यावरती 25 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 3 झटके दिले. 13 धावा खर्च करत असताना गोलंदाज मयूरनं चांगली कामगिरी पाहायला मिळाली. मयूरच्या माध्यमातून गोलंदाज दिलीप पाटील येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. फिरकी आक्रमण. इथे मात्र पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये निघून जातोय. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. समीकरण बदलतोय. समीकरण येणारे 11 चेंडू 35 धावांची गरज. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेमध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगत होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नॅचरल लेग ब्रेक पाहायला मिळतोय दिलीप पाटीलच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. 10 चेंडू अद्यापही 35 धावांची गरज. गोलंदाज दिलीप पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 12 चेंडू 35 धावांची गरज होती. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकलेत शनिदासच्या विरोधात. समीकरण येणारे 9 चेंडू अद्यापही 35 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. नॅचरल लेग ब्रेक पाहायला मिळत आहेत. दिलीप पाटीलच्या माध्यमातून मिस टाइम शॉट क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडू हवेत. नितीन पाटील येत आहेत. चुकी होती. झेल मात्र सुटती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलक्यावरती पाहायला मिळते 27 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. समीकरण 8 चेंडू 33 धावांची गरज.
पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर निघून जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीय दिलीप पाटीलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होती. 60 चेंडू 33 धावांची गरज. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेतल्यानंतर मात्र टर्नमॅनला जातोय. एक धाव येते चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं षटक समाप्त होतोय. तिसरं आणि 3 षटकांच्या अखेरीच धावसंख्या तंबलकावरती 28 धावा. 60 धावांचा पाठलाग करत असताना ईश्वर 11 किडकाली संघाच्या आता मात्र येणारे 6 चेंडू 32 धावांची गरज. डीजे शेवटचं षटक. गोलंदाज प्रवीण येतोय. शेवटच्या षटकामध्ये 32 धावांची गरज. पहिला चेंडू बॅटची कडा आणि यष्टी रक्षक कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज होतोय बाद शनीच्या स्वरूपात. 6वा झटका लागतोय ईश्वर 11 किडकाली संघाला. फलंदाज बाद होतोय पहिल्या चेंडूवरती. आता मात्र समीकरण येणारे 5 चेंडू 32 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी किडकाली संघाला 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. प्रवीण मात्र गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय. पंच इथे मात्र दर्शवतायत 1 बाउन्स चिकून करतायत पंच. वन बाउन्स नाहीये, माफ करा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा 1च धाव इथे मात्र पूर्ण केली आहे. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 29 धावा. 3 चेंडू 31 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता भावेशनं. बॅटचा चेंडूचा फारसा संपर्क झाला नाहीये. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 30 धावा पूर्ण होत आहेत. 2 चेंडू 60 धावांची गरज. 2 चेंडू आणि 60 धावांची गरज. 30 धावांची गरज आहे, माफ करा. 2 चेंडू 30 धावांची गरज होती. चौकार येतोय फलंदाज ऋतिकच्या बॅट बंद. एक चेंडू 26 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि हा सामना जिंकलाय आर्य 11 देसाई संघानं. तर मी विनंती करतो व्यासपीठावरती तर आमचे गावचे चंद्रकांत पाटील, चंद्रकांत देसले आणि तसेच तर जनरेटर ऑपरेटरला मी विनंती करतोय फ्लड लाईट्स बंद करायचे आहेत. एका साईडच्या उजव्या साईडच्या फ्लड साईड बंद करायचे आहेत.
तर मी विनंती करतोय प्रशांत भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच 13 चेंडू आणि 43 धावा कुटणारा फलंदाज